राधिका पटकन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती, पण तिचा नवरा अनुज निवांतपणे बाल्कनीत बसून वर्तमानपत्र वाचत होता. राधिकाला खूप आश्चर्य वाटले. ती अनुजला म्हणाली, अनुज, आमच्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. माझ्या सुट्ट्या पण संपल्या. तू ऑफिसला कधी जाणार? अनुजला अधिक धक्काच बसला आणि मग स्वतःवर नियंत्रण ठेवत तो म्हणाला, अरे, मी अजून काही दिवसांची रजा घेतली होती. मी 3-4 दिवसांनी ऑफिसला जाईन. काळजी करू नकोस, आरामात ऑफिसला जा. असे म्हणत तो पुढे सरकला आणि राधिकाला आपल्या मिठीत घेऊन तिच्या गालावर एक चुंबन घेतले. नवऱ्याच्या ओठांचा स्पर्श पाहून राधिका थरथर कापली आणि ती लाजून तिथून पळून गेली. ती निघून जाताच अनुजने सुटकेचा निश्वास सोडला आणि पुन्हा वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. सकाळी सर्व काम उरकून राधिका तिची पर्स आणि टिफिन घेऊन ऑफिसला निघाली. त्यानंतर अनुज आरामात जागा झाला. आंघोळ करून नाश्ता करून तो आपल्या आई कलावतीजींसोबत बसला आणि काही वेळ टीव्ही पाहिला. आणि जेव्हा त्याला थकवा जाणवू लागला तेव्हा तो विश्रांतीसाठी त्याच्या खोलीत गेला. त्यानंतर कलावतीजींनी त्यांच्या मुलीला श्रद्धाला फोन केला आणि जवळपास तासभर तिच्याशी फोनवर बोलत राहिल्या. आता श्रद्धाकडेही हजारो घरची कामे होती, पण काम करताना ती स्पीकर चालू करून आईशी बोलत राहायची. दुपार झाली असे म्हणून अनुज उठला आणि त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि एक मोठा उसासा टाकत म्हणाला, आई, प्लीज जेवायला दे, मला खूप भूक लागली आहे. कलावतीजींनी स्वयंपाकघरात जाऊन जेवण गरम केले आणि आई आणि मुलगा दोघेही बसून आरामात जेवू लागले. जेवण करताना दोघेही बोलत होते. कलावतीजी म्हणू लागल्या, मुला, सुनेने खूप छान मटर पनीरची डिश बनवली आहे. अनुजने पोट चाटली. तो म्हणाला, हो आई, तुला एवढी चांगली सून सापडली आहे जी रुचकर जेवण बनवते आणि एवढ्या मोठ्या कंपनीत काम करते. खरंच आमचे नशीब चांगले. कलावतीजींनी त्याला गप्प राहण्याचा इशारा केला आणि म्हणाल्या, तो इतका का बोलत आहे? कधी कधी तुमच्या स्वतःच्या आनंदाला नजर लागते, हे तुला माहीत नाही का? आज तू हे बोललास, पण बेटा, आजपासून हा शब्द तुझ्या तोंडातून बाहेर पडू नये. तू आरामात खा आणि जा आणि आराम कर. मला पण थोडी झोप येत आहे. माझे जेवण झाले आहे, मी आता झोपणार आहे. असे म्हणत कलावतीजींनी जेवणाचे ताट उचलले आणि स्वयंपाकघरात गेल्या. हात धुवून विश्रांती घेतली. संध्याकाळी ऑफिसमधून राधिका घरी आली तेव्हा तिला दिसले की तिचा नवरा झोपला आहे आणि सासू हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत आहे. जेव्हा ती स्वयंपाकघरात पोहोचली तेव्हा तिने पाहिले की सिंकमध्ये भांड्यांचा ढीग आहे. ते पाहून तिचे डोके फिरू लागले. तिने आवश्यक भांडी धुतली, चहा केला आणि चहाचा कप घेऊन सासूबाईंकडे पोहोचली. मग ती हळूच म्हणाली, आई, नाश्ता आणि जेवणाची भांडी अशीच ठेवली आहेत. कलावतीजी तोंड करून म्हणाल्या, मग तुला काय वाटतं सुनबाई, की तू ऑफिसमध्ये नटून ठटून जाशील आणि मी मागून भांडी साफ करीन? सगळे कामं मलाच करायची होती तर सून आणण्यात काय अर्थ होता? आता तुमच्याकडे नवीन घर आहे. तुला सर्व काही हाताळायला शिकावे लागेल. ऑफिसमधून घर कसं सांभाळायचं तुला हळूहळू कळेल. तुला त्रास देणारी गोष्ट कोणती आहे आणि माझ्याकडून अजिबात मदतीची अपेक्षा करू नकोस. हे बघ, तरीही तुम्ही दोघे नवरा बायको कुठेतरी एकटे राहिले असता तर सगळी कामे तुला एकटीनेच करावी लागतील. मग एका माणसाचं काम तुझ्यासाठी इतकं झालंय का की तू इतकं काम करू शकत नाहीस? असो, इतके दिवस मी संपूर्ण घराची जबाबदारी घेत होते, त्यामुळे आता मला विश्रांतीची गरज आहे. तुम्ही तुमच्या घराची काळजी घ्या, तुमच्या पद्धतीने काम करा. तुम्हाला कोणीही अडवत नाही. इतकं चांगलं सासरचं घर कुठे मिळेल जिथे तुला नोकरी करण्यापासून रोखलं जात नाही आणि घरच्या कामात कोणी ढवळ करत नाही. माझे काय आहे, मला फक्त 2 वेळचे जेवण वेळेवर करायचे आहे. बाकी मी माझ्या सोयीनुसार वेळ घालवीन. मला तुम्हा दोघा पती पत्नींची फारशी पर्वा नाही आणि तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत मला काही अडचण नाही. तुम्ही ऑफिसचे काम करा, घरातील सर्व कामे उरकून घ्या, त्यानंतर तुमच्या पतीसोबत जेवणाचा आनंद घ्या. आणि सुनबाई, ऐक, तुझे नुकतेच लग्न झाले आहे, त्यामुळे तुझ्या नवीन आयुष्याचा आनंद घ्या. खूप लवकर गर्भवती होऊ नकोस. लग्नाच्या 1 वर्षानंतरच मी आई झाली. मी माझ्या आयुष्यात फारसा आनंद पाहिला नाही. ना मला माझ्या पतीसोबत जास्त वेळ घालवता आला, ना मला माझ्या आवडीचे कोणतेही काम करता आले. वर्षभरातच मुलाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आणि अनुज 3 वर्षाचा झाला तेव्हा श्रद्धाचा जन्म झाला. त्यानंतर 5 वर्षांनी तुझे सासरे वारले आणि पेन्शनच्या मदतीने मी माझ्या मुलाचे संगोपन करण्यासाठी खूप संघर्ष केला. मला माझ्या आयुष्यभर पश्चाताप झाला आहे की मला मूल होण्याची घाई झाली नसती आणि माझ्या पतीसोबत आणखी काही वेळ घालवला असता. पण चला, मी जी चूक केली तीच चूक तू करू नकोस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सुखासाठी मी तुला प्रत्येक प्रकारचे स्वातंत्र्य देऊ इच्छिते, जेणेकरून तुला उद्या काहीही पश्चाताप होऊ नये. गर्भवती होण्याची घाई करू नकोस. एवढेच. राधिका थेट काही बोलू शकली नाही, कारण ती नुकतीच या घरात आली होती. पण मनात विचार यायला लागला की ही माझी सासू आहे जी मला गरोदर होण्यापासून रोखत आहे. आणि असो, इतकं काम करूनही माझ्यात इतकी ऊर्जा आहे का की जीवनाचा आनंद लुटायला उरणार का? बरं, तेवढ्यात ती चहाचा मग घेऊन तिच्या खोलीत गेली. तिने अनुजला उठवले.
अनुज डोळे चोळत उठून बसला आणि चहा घेत असताना मोबाईल वापरू लागला. आता राधिकाचं ते रोजचंच झालं होतं. सकाळी ती लवकर सगळी कामं उरकून ऑफिसला जायची. ऑफिसला गेल्यावरही सर्व कामे स्वतःच करावी लागत होती. तिच्या सासूबाई स्वतःच्या हाताने एक ग्लास पाणीसुद्धा पित नव्हत्या. 3-4 दिवसांनी अनुजही कामावर जाऊ लागला. पण राधिकाला एक गोष्ट फार विचित्र वाटली. अनुज ती ऑफिसला गेल्यावर कामावर जायचा आणि ऑफिसमधून येण्यापूर्वी कामावरून परत यायचा. तरीही त्याला यात काही अडचण नव्हती. तिला वाटायचं की मी ऑफिसमधून येते तेव्हा निदान माझा नवरा घरी असतो. नाहीतर अनेक बायका नवरा येण्याची वाट पाहत आयुष्य घालवतात. एके दिवशी राधिकाची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ऑफिसमधून अर्धा दिवस काढून ती घरी आली. त्या दिवशी अनुज घरी असल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटले. राधिका आश्चर्याने म्हणाली, अरे आज तू ऑफिसला गेला नाहीस? तिला पाहून अनुज थोडा घाबरला. मग विषयावर नियंत्रण ठेवत म्हणाला, हो आज माझं थोडं डोकं दुखलं होतं म्हणून मी ऑफिसमधून सुट्टी घेण्याचा विचार केला. पण तू आता घरी कसा आहेस? नवऱ्याच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन बघत राधिका म्हणाली, मला पण बरं वाटत नव्हते म्हणून मी पण घरी आले. पण तू घरी आहेस हे मला माहीत नव्हते. ऑफिसला गेल्यावरही मी तुला फोन केला होता. मी तुझ्याशी बोलले होते तेव्हाही तू मला सांगितले नाहीस की तू ऑफिसला जाणार नाहीस. आता तो प्रतिसाद देतोय का? याआधीही राधिकाच्या सासू कलावतीजी बोलल्या, अगं सुनबाई तुझी तब्येत बरी नाही आहे, मग रूमवर जाऊन आराम कर. माझ्या मुलाची पोलिसांसारखी एवढी चौकशी का करते? हे माझ्या मुलाचेही घर आहे. ऑफिसला जावंसं वाटलं नाही तर तो गेला नाही. त्याने तुला काय फरक पडतो? शेवटी तू पण स्वतःचे घर समजून न सांगता घरी आलीस, बरोबर? सासूबाईंची खरडपट्टी ऐकून राधिका शांतपणे तिच्या खोलीत गेली. तिला बरे वाटत नव्हते त्यामुळे तिला झोपावेसे वाटले. ती खोलीत जाऊन पडली. पण आज अनुज आणि कलावतीजींचा मूड पाहून तिची तब्येत बरी नव्हती. आई आणि मुलगा मिळून काहीतरी लपवत आहे असं वाटत होतं. पण हे सगळं विचार करत तिला झोप लागली. बघता बघता 1 महिना उलटून गेला. राधिकाला पगार मिळाल्यावर तिच्या सासूने तिच्याकडे संपूर्ण पगाराची मागणी केली. सासरच्या घरी पहिला पगार मिळाला तर तो सासूला देईन असाही विचार राधिकाला वाटत होता. काही दिवसांनी तिची प्रकृती पुन्हा खालवली आणि तिला उलट्या होऊ लागल्या. त्या दिवशी ती ऑफिसला गेली नाही आणि तिच्या खोलीत झोपली होती. दुपारी तिला थोडी तहान लागली आणि ती पाणी प्यायला तिच्या खोलीतून बाहेर आली. तेव्हा तिला तिची सासू तिची विवाहित मुलगी श्रद्धा हिच्याशी फोनवर बोलताना ऐकलं. नाही नाही बेटा, असं काही बोलू नकोस. सून गरोदर नाही. मी तिला सुरुवातीलाच गरोदर राहण्यास नकार दिला होता. अगं सून मुलाला वाढवायला बसली तर तुझ्या फालतू भावाचे रहस्य उलगडणार नाही का? आजपर्यंत तिला माहीत नाही की अनुज कुठलीही नोकरी करत नाही आणि तुला माहीत आहे की मी हे घर गहाण ठेवले होते. मग आता सून नोकरी करणार नाही तर हे घर कसे सोडवणार? त्यामुळे आतापर्यंत मी तिला धीर दिला आणि सांगितले की तिला आता गरोदर राहण्याची गरज नाही आणि म्हणूनच मी जास्त कमावणारी सून आणली आहे. हे सर्व ऐकून राधिकाला चक्कर येऊ लागली. आपली इतकी फसवणूक झाली आहे याची तिला कल्पनाही नव्हती. तिचे लग्न ठरले असता तपासात हा प्रकार समोर आला की अनुज एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे. पण तो नोकरी कधी सोडणार होता की जो आधी काम करत होता? आता या प्रश्नामध्ये राधिकाचे मन धडधडू लागले. ती गुपचूप तिच्या खोलीत परत आली आणि विचार करू लागली की माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपून माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या सासूबाईंचं काही बरं झालं नाही. या लोकांना वाटले होते की मी आयुष्यभर काम करेन आणि मलाही काही कळणार नाही. पण आता मला सत्य समजले आहे. मी या लोकांचा नक्कीच पर्दाफाश करेन असा विचार करत ती कोणाला तरी फोन करू लागली. सासूबाईंचे ते शब्द राधिकाच्या कानात पुन्हा पुन्हा गुंजत होते की मी माझ्या सुनेला गरोदर राहण्यास जाणीवपूर्वक मनाई केली होती. जर ती गरोदर राहिली आणि घरी बसून मुलांचे संगोपन करू लागली तर तिला कळेल की माझा मुलगा निरुपयोगी आहे आणि मग मी गहाण ठेवलेले घर कसे सोडवू शकेन. मी मुद्दाम जास्त कमावणारी सून आणली आहे जेणेकरून ती आयुष्यभर काम करू शकेल आणि माझा मुलगा आणि मी आरामात जगू शकू. राधिकाला आज आपली फसवणूक झाल्याचे जाणवत होते. लग्न ठरवताना कलावतीजींनी आपल्या मुलाची खूप प्रशंसा केली होती की तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो आणि त्याचा पगारही खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांना भरपूर कमावणाऱ्या त्यांच्या मुलासाठी सून हवी आहे. त्यावेळी राधिकानेही सत्य असल्याचे मानले. तिच्या वडिलांनी मुलाची चौकशी केली होती आणि त्यावेळी तो प्रत्यक्षात काम करत असल्याचे उघड झाले. त्याने नोकरी सोडली की तो अजिबात काम करत नाही हे समजू शकले नाही. सासू सासरे आणि नवऱ्याला शोधण्यासाठी तिने मनात एक प्लॅन केला होता आणि तिने एका ठिकाणी फोन डायल केला. फोनवर बोलल्यावर ती आनंदाने हसली आणि आरामात बेडशीटवर स्वतःला पसरून झोपी गेली.
आता कलावतीजी आणि अनुज यांना त्यांच्या सगळ्या चुकीची उत्तरं मिळणार होती. संध्याकाळी झोप पूर्ण करून राधिकाला जाग आली तेव्हा तिला अनुज घरी असल्याचे दिसले. राधिकाने कोणतीही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. स्वतःचा खुलासा करताना अनुज म्हणाला, आज मी ऑफिसमध्ये खूप थकलो आहे. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. राधिका उपासाने म्हणाली, खूप काम होतं तरीही तू ऑफिसमधून लवकर आलास. ऑफिसमध्ये खूप काम असल्यामुळे ओव्हरटाईमसाठी राहावं लागतं. तुझं बरं आहे यार. तुझ्या ऑफिसमध्ये तू उशिरा जातो आणि लवकर परत येतो. आता बघ, माझ्या ऑफिसमधलं काम इतकं वाढलंय की दिवसभर काम केल्यावर मला ताण येतो. बॉसही सर्व काम माझ्यावर टाकतो आणि जेव्हा मी काम पूर्ण करते तेव्हा कामाचे श्रेय दुसऱ्याला दिले जाते. या प्रकारच्या कामामुळे मी खरोखरच कंटाळले आहे. तिथल्या टेन्शनमुळे माझी तब्येत बिघडते बघ. अनुज म्हणाला, हे तुमच्या ऑफिसमध्ये होत असेल. माझं ऑफिस खूप छान आहे. तिथं कामाचं फारसं दडपण नाही आणि प्रत्येकजण खूप मैत्रीपूर्ण आहे. कलावतीजीही तिथेच बसून बातम्या पाहत होत्या, पण त्यांचा एक काम त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्याकडे लागला होता. राधिका पुढे म्हणाली, हो यार, तू खरंच भाग्यवान आहेस, पण आमचे एवढे नशीब कुठे आहे. त्यामुळेच मी आता ही नोकरी सोडण्याचा विचार घेतला आहे आणि मी काही दिवस विश्रांती घेईन. गंभीरपणे या नोकरीने मला गोंधळात टाकले आहे. वर माझी तब्येत बिघडायला लागली आहे. त्यामुळे मला वाटते की मी काही दिवस विश्रांती घेईन. त्यानंतर काम करायचे की नाही हे पाहिले जाईल. असो, माझा काम करण्याचा छंद पूर्ण झाला आहे. आता मला घरी वेळ घालवायचा आहे. हे ऐकून अनुज आणि कलावतीजींना मोठा धक्का बसला. अनुजने घाबरून आईकडे बघितले. कलावतीजीने उडी मारली आणि उभ्या राहिल्या. टीव्ही बंद केला आणि धावत आपल्या सुनेकडे आली आणि कपाळाला हात लावून विचारू लागली, काय झालं सुनबाई, तुला ताप आलाय का? चल, तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते. सर्व काही ठीक होईल. तुझ्या तब्येतीला काय झालंय? काम करत असलेली नोकरी जरा अस्वस्थ वाटल्यावर कोणी नोकरी सोडते का? आणि आजकाल चांगली नोकरी मिळणे खूप अवघड झाले आहे. आणि तू एवढं शिक्षण घेतलं आहे तेही व्यर्थ जाईल. असं बोलू नकोस. तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना. मी तुला भेटायला आले तेव्हा तू तेच म्हणालीस ना, चांगलं काम करायचं. हे तुझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. मग आज ते स्वप्न का मोडायचं? राधिका मनातल्या मनात हसली आणि म्हणाली, नाही मम्मी, माझी तब्येत बिघडेल असे काम मी करू नये. आणि तरीही माझे लग्न झाले आहे. आता माझे घर हे माझे पहिले प्राधान्य आहे. आणि असं असलं तरी घरी कशाचीही कमतरता नाही. मग नोकरी करायची काय गरज? कलावतीजींनी तिला समजावून घेतलं आणि म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, तुला हे काम करायचं नसेल तर तू एक काम कर. तू आधी दुसरी नोकरी शोध, नाहीतर खूप त्रास होईल बेटा. आज पहिल्यांदा राधिकाच्या सासूने तिला बेटा म्हटले. राधिकाला आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवता येत नव्हते. तिने आश्चर्यचकित होऊन विचारले, काय प्रॉब्लेम होईल? आई, घरात काही आर्थिक अडचण आहे का? बरं, मला वाटतं अनुजची कमाई आपल्या सगळ्यांसाठीही पुरेशी असेल. हे ऐकून कलावती आणि अनुज यांनी एकमेकांकडे पाहिले. तेव्हा अनुजने प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, अगं, तू अगदी बरोबर बोलत आहेस. या घरासाठी माझी कमाई पुरेशी आहे. पण तू दिवसभर बेकार घरी बसशील का? तुझी तब्येत खराब असेल तर काही दिवसांची रजा घे. पण राधिकाने दृश्य शब्दात सांगितले, आता मला नोकरी करावीशी वाटत नाही आणि उद्यापासून मी कामावर जाणार नाही. असे बोलून ती चहा बनवायला किचनमध्ये गेली आणि मुलाला गोंधळात टाकले. आता कलावतीजी आणि अनुजला वाईट वाटू लागले, कारण अनुज कुठेच काम करत नव्हता. हे सत्य आहे. होय, लग्नाच्या वेळी त्याने एका कंपनीत काम करायला सुरुवात केली, जेणेकरून त्याचे लग्न कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ शकेल. लग्न होताच त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता आणि राधिकाला याची माहितीही नव्हती. पण आता राधिकाही आई आणि मुलाला चांगलाच धडा शिकवणार होती. काही वेळाने राधिकाने सर्वांसाठी चहा तयार केला, पण कलावतीजी आणि अनुजला धक्काच बसला. राधिकाने दुसऱ्या दिवसापासून ऑफिसला जाणे बंद केले होते. आता अनुजची प्रकृती बिघडली होती. पूर्वी जेव्हा राधिका ऑफिसला जायची तेव्हा तो दिवसभर घरीच बसायचा, जेवायचा, सिनेमा पाहायचा आणि आराम करायचा. पण आता राधिका घरी असताना तिला दाखवण्यासाठी त्याने तिला घरापासून दूर ठेवले. ऑफिसला जाण्याच्या नावाखाली संपूर्ण दिवस घराबाहेर काढावा लागला. त्यानंतर संध्याकाळीच तो घरी परतला. अशा परिस्थितीत आपला वेळ कुठे घालवायचा हेच कळत नव्हते. म्हणूनच तो कधी मंदिरात जाऊन बसायचा तर कधी उद्यानात जाऊन बसायचा. पण दिवसभर कुठेही निष्क्रिय बसणे त्याला अस्वस्थ करत होते. पण आता तो असहाय्य झाला होता. मग तो काय करू शकतो? कलावतीची सुद्धा दिवसेदिवस काळजीत पडू लागली होती, कारण घरात पडलेले पैसेही संपत होते आणि सूनही कामावर जायला नकार देत होती. शेवटी एक दिवस खचून गेल्यावर ती आपल्या सुनेकडे पोहोचली आणि तिला समजावताना ती म्हणाली, सुनबाई, बघ, आता कुठेतरी नोकरी शोध.
नाहीतर उद्या आपल्याला बेघर व्हावे लागेल. हे ऐकून राधिका खोट्या आश्चर्याने म्हणाली, मम्मी तू असं का बोलतेस? कलावतीजींनी दूर पाहिलं आणि म्हणाल्या, सुनबाई खरं तर मी हप्ता भरला नाही तर उद्या आपल्याला बेघर व्हावं लागेल. राधिकाने आश्चर्याने विचारले, का मम्मी? अनुजच्या कमाईतून हप्ता भरता येत नाही का? आता कलावतीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी आपल्या सुनेसमोर हात जोडून माफी मागायला सुरुवात केली. सुनबाई मला क्षमा कर, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे. आधी अनुज काम करायचा, पण तो खूप आळशी आणि निरुपयोगी मुलगा आहे. त्याने सुरुवातीपासूनच काम केले नाही. त्याचं लग्न होत नव्हतं, म्हणून लग्न करण्यासाठी एका कंपनीत रुजू झाला होता. पण तुझ्याशी लग्न होताच त्याने नोकरी सोडली. सत्य हे आहे की आम्ही जाणून बुजून चांगली कमावणारी मुलगी निवडली होती आणि मी तुला गरोदर राहण्यास मनाई केली होती. तू नोकरी सोडू नकोस म्हणून तुझ्या कमाईतूनच मी घर चालवत होते आणि हप्तेही भरू लागले होते. पण आता तू नोकरीला जाणे बंद केले आहेस. मला आम्हा सर्वांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे, म्हणूनच मी तुला सत्य सांगत आहे. मला माफ कर आणि कुठेतरी कामाला लाग. आमच्या सगळ्यांचे काय होणार? सासूला रडताना पाहून राधिकाचे हृदय द्रवले. ती हळूच म्हणाली, आई माफी मागू नका, पण विचार करा की तुम्ही तुमच्या मुलाचे काय करत आहात. जर तो आळशी आणि निरुपयोगी असेल तर तुम्ही त्याला आधी सुधारायला हवे होते आणि नंतर त्याचे लग्न केले पाहिजे होते. पण तू तुझ्या मुलासह माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहेस. तुझ्या निरुपयोगी मुलाला माझ्या गळ्यात बांधण्याचा तुला अधिकार नव्हता. आता या समस्येवर एकच उपाय आहे की तुम्ही तुमच्या मुलाला काम करायला सांगा, कारण आता मी अजिबात काम करणार नाही आणि सत्य जाणून घेतल्यावर मी काही केले नाही तर ते माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या भविष्यासाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते. म्हणूनच मी हे सांगेन, माझ्यासमोर हात जोडण्यापेक्षा ते चांगलं आहे की तुम्ही तुमच्या मुलाला सांत्वन द्या आणि त्याला कामासाठी तयार करा आणि तुमच्या मुलाला काय सांगायचे आहे ते सांगा, किंवा मी तुम्हाला सांगेन, पण तुम्ही मला साथ द्याल असे वचन दिले पाहिजे. आता कलावती बोलू शकत होत्या. त्या आधीच आपल्या मुलाच्या आळशीपणामुळे खूप नाराज होत्या. ती म्हणाली, ठीक आहे सुनबाई, मी तुझ्या पाठीशी आहे. मला काय करावे लागेल? राधिकाने हळूच सासूच्या कानात संपूर्ण प्लॅन सांगितला. कलावतीजी यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसली. संध्याकाळी अनुज ऑफिसमधून घरी येण्याचा बहाणा करत असताना कलावतीजींनी त्याला तिच्या खोलीत येण्याचा इशारा केला. जेव्हा अनुज त्याच्या आईच्या खोलीत पोहोचला तेव्हा कलावतीजी गंभीर स्वरात म्हणाल्या, बघ बेटा, दिखावा करणे ठीक आहे, पण हे असे किती दिवस चालणार? अनुज सुद्धा त्रासलेल्या स्वरात म्हणाला, हो आई, तू एकदम बरोबर आहेस. मी पण कंटाळलोय रोज घरी घरी अडखळत. ही राधिका नोकरीत कधी रुजू होईल आणि मी घरी आरामात कधी बसेन हे मला माहीत नाही. त्याला समजावताना कलावतीजी म्हणाल्या, बघ बेटा, घर खर्च वाढत चालला आहे आणि बचतही कमी होत चालली आहे. तुला माहीत आहे की आम्ही जर हप्ता भरला नाही तर आम्हाला हे घर कधीही रिकामे करावे लागेल. त्यावेळी राधिकाला सत्य समजेल की तू कोणतेही काम करत नाही आणि ही बातमी समाजातही पसरेल. म्हणून मी म्हणेन की जोपर्यंत राधिका जॉब जॉईन करत नाही तोपर्यंत तू खरोखरच नोकरी शोध आणि कामाला लाग. तुझा वेळही चांगला जाईल आणि तुला घर बसल्या 4 पैसेही मिळतील. नाहीतर राधिकाला हे सगळं कळलं आणि तिने तुला घटस्फोट दिला तर उद्या तुला मुलगी सापडणार नाही. प्रत्येकजण तुला फसवणूक, आळशी आणि नालायक समजेल. हे सगळं मान्य करशील का? राधिकाच्या सांगण्यावरून हे सर्व सांगून कलावतीजी अनुजला घाबरवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि प्रत्यक्षात तिचे बोलणे ऐकून आणि त्याचे भविष्य पाहून अनुज घाबरला. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, नाही आई, राधिका खूप चांगली आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी तिच्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही, परंतु मला काम करावेसे वाटत नाही. आता मी एका विचित्र कोंडीत अडकलो आहे. शेवटी मी काय करू? असे म्हणत तो आपले डोके धरून बसला आणि कलावतीजी आपल्या मुलाच्या कपाळावर प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाल्या, बेटा, तू खूप हुशारीने प्रयत्न केलास तर सर्व ठीक होईल. पण उद्या राधिकाची तब्येत बिघडली किंवा तिला काही त्रास झाला तर काय होईल? ती आता विश्रांती घेत आहे हे चांगलं आहे. जर तुझं तिच्यावर खरंच प्रेम असेल तर तुला तिच्यासाठी कामाला जावं लागेल, जेणेकरून तुम्ही दोघे पती पत्नी मिळून तुमच्या घरची काळजी घेऊ शकता. भविष्यात खर्च आणखी वाढेल. मी पण म्हातारी होईल. हे सगळं मी किती दिवस सांभाळू शकेन? तुम्हा दोघांनी मिळून सुरुवात केली तर ती तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि तुला साथ देईल. आजपर्यंत जी काही चूक झाली ती आम्ही मिळून केली आहे, पण जर तू कामाला लागला तर राधिकाला काहीच कळणार नाही आणि नोकरी करून तुम्ही तुमच्या चुकांचे प्रायचित्त करू शकाल. आता बघा काय करायचं ते. अनुज आईच्या खोलीत बसून बराच वेळ विचार करत राहिला.
त्याला पण आई बरोबर वाटत होती, कारण आता राधिका घरी बसली होती आणि हे नक्कीच नव्हते. अशा परिस्थितीत ती कामाला कधी जायची? घरात ठराविक रक्कम आली आणि सर्व खर्च सुरळीत चालला आणि तो निरुपयोगी आहे हे राधिकाला कळावे असे त्याला मुळीच वाटत नव्हते. राधिकाशी खोटे बोलला तर त्याला माहीत होते की जर राधिकाला हे सर्व कळले तर मग ती सहन करू शकणार नाही आणि कदाचित त्यांचे नाते देखील तुटेल. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून तो नोकरीच्या शोधात लागला. आठवडाभरानंतर त्याला एका कंपनीत नोकरी लागली. काम मिळताच तो लाडूंचा डबा घेऊन घरी आला आणि पत्नी आणि आईला खाऊ घालताना तो म्हणाला, आई मला काम मिळाले आहे. हे ऐकून राधिका आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तर अनुजने त्याचे कान धरले आणि म्हणाला, राधिका प्लीज मला माफ कर. मी तुझ्याशी खोटे बोललो. आमच्या लग्नाच्या एका आठवड्यानंतर मी माझी नोकरी सोडली होती आणि कामावर जात नव्हतो. मला माहीत नाही का मला कामावर जावेसे वाटले नाही, पण जेव्हा तू नोकरी सोडलीस तेव्हा आईने मला खूप समजावले आणि मग मी नोकरी शोधू लागलो. आता तू कामावर जा किंवा नको जाऊ, मी शपथ घेतो मी तुझ्याशी कधीही खोटे बोलणार नाही. मी काहीही लपवणार नाही आणि या चुकीसाठी मला क्षमा कर. मी फक्त तुझ्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. राधिकाच्या डोळ्यात पाणी होते. आज तिच्या प्लॅननुसार तिच्या सासूला आणि तिच्या नवऱ्याला आपली चूक कळली होती आणि दोघांनीही आलटून पालटून तिची माफी मागितली होती. तिने कोणाला समोरून माफी मागायला भाग पाडले नव्हते. उलट त्याला स्वतःच्या चुका कळल्या होत्या आणि आता सर्व काही ठीक झाले होते. राधिका हसत म्हणाली, मी तुला एक संधी देईन, पण मी पण नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी ऑफिसला फोन करून त्यांच्याशी बोलून महिनाभर रजा घेतली होती आणि एक गोष्टही मी तुमच्या दोघांपासून लपवून ठेवली होती. मी पण त्या दिवशी आईचे शब्द ऐकले होते. ती श्रद्धाशी फोनवर बोलत होती आणि मी हे सर्व ऐकले होते. तेव्हाच मला वाटले की तुम्हा सर्वांना मला तुमची चूक कळवावी लागेल आणि त्याच दिवशी मी माझ्या ऑफिसला फोन करून 1 महिन्याची रजा मागितली आणि तुमच्याशी खोटे बोलले की मी नोकरी सोडली आहे. कृपया मला या छोट्या खोट्यांबद्दल क्षमा करा. तिचे बोलणे ऐकून कलावती आणि अनुज आश्चर्याने एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. मग अनुज हसला आणि म्हणाला, चल आम्ही तुला खूप मोठे खोटे सांगितले आहे. आमच्या खोट्याच्या तुलनेत तुझ्या खोट्याची स्थिती काय? पण तू जे खोटं बोलीस ते माझ्या भल्यासाठी होतं. त्यामुळे मला तुझ्यावर राग नाही, तर मला तुझा अभिमान आहे. तू हे प्रकरण कितपत योग्यरित्या हाताळले आहे, अन्यथा सत्य जाणून घेऊन जर तू गोंधळ घातला असता तर आमचे नाते तुटले असते. राधिकाने सुटकेचा निश्वास सोडला की आज तिच्या पतीला आपली चूक कळली आहे आणि तो योग्य मार्गावर चालू लागला आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला राधिकाची कल्पना कशी वाटली मला कमेंट करून कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.